मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा जे आहे आंदोलनाचं हत्यार उपसलाय। मात्र यावेळेस त्यांनी एकतर मी तरी राहणार नाही तर सरकार तरी राहील अशा पद्धतीचा इशारा देत मुंबईला आणि चक्क जे आहे मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर जाण्याचा एक प्रकारचे संकेत दिलेले आहे। त्याचबरोबर आता लक्ष्मण हाके यांनी सुद्धा आंदोलनाची जे आहे त्यांनी सुद्धा इशारा दिला आणि ते सुद्धा मुंबईला जाणार असं आहे। कुठतरी दोन समाजामध्ये समोरासमोर येण्याची वेळ आलेली आहे। ज्या पद्धतीचं आंदोलन होते आहे, वाद पेटलेला आहे, या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाची काय भूमिका असणार आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। प्रमाणपत्राची ज्या पद्धतीची मागणी होती आहे, कसं पाहता सर तुम्ही? 2 सप्टेंबरचा त्यांनी खरं तर त्यावेळेस जो GR होता त्याला गुलाल उधळला आणि आता तेच त्या म्हणजे बदल करून मागत आहे, हा इशारा देत आहे सरकारला। म्हणजे मला तेच तर आश्चर्य कधी कधी वाटतं की 2 सप्टेंबरला हा GR ज्यावेळेस सरकारने त्यांना दिला आणि त्यांनी आनंदोत्सव साजरा केला तेव्हासुद्धा मी अधिकाराने बोललो होतो की या GRमुळे ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही, ज्याच्यावरती मी आजही ठाम आहे। कारण कुठल्याही चुकीच्या माणसाला त्या GRमुळे प्रमाणपत्र गेलेलं नाही, चुकीचा माणूस आमच्या ओबीसीमध्ये आलेला नाही। आणि म्हणून आता पुन्हा त्याच्यात बदल करा आणि 58 लाख नोंदीचा जो आग्रह ते काल पण करत होते। अरे बाबा, सरकारने आत्ताच 30 तारखेला जी माहिती जाहीर केलेली आहे त्यामध्ये 1986 आताचे नाही 86 ते आजपर्यंत 58,26,868 नोंदी सापडल्या। याच्यापैकी 51,71,781 लोकांना प्रमाणपत्र दिले आहे, सरकारच म्हणते काय। पण इथे महत्त्वाचं आहे की आपलं आंदोलन सुरू झाल्यानंतर किती नोंदी सापडल्या याच्यावरती प्रकाश त्यांनी टाकायला पाहिजे। तर ज्या आंदोलन ज्या विभागाकरता, कारण कालसुद्धा ते असं बोलले की मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना कुणबी म्हणून घोषित करा आणि त्यांना कुणब्यांची प्रमाणपत्र द्या। तुम्ही जसं म्हणता 51 लाख जणांना दिले, 7 लाख लोकांना दिले, त्यांनी अर्ज केले नाहीये? नाही, केले असतील कदाचित, नाही अजून याच्यामध्ये नोंद नाही आहे काय। आता एखादं असं असते ना, एका घरामध्ये 2-2, 3-3, 4 ते कुठला पोरगा अजून 10व्या वर्गाला जायचा आहे, अर्जच केला नाही, हे नाही, अशा प्रकारची प्रकरणं असू शकतात। पण हे आंदोलन ज्या ठिकाणी सुरू आहे, ज्या प्रभागाकरता सुरू आहे त्या मराठवाडा विभागात यांचं आंदोलन 24/10/23 पासून सुरू झालं, तेव्हापासून फक्त 49,358 नोंदी सापडल्या। बाकीच्या विभागात ज्या नोंदी सापडल्या त्याचा आणि यांच्या आंदोलनाशी काही संबंध नाही। हां, एक यश आहे। त्याच्यापैकी 3,11,860 लोकांना जात प्रमाणपत्र निर्गमित केले असं सरकार म्हणते झालं त्या म्हणजे 24/10/23 नंतर। पण या 3,11,860 लोकांना जे प्रमाणपत्र निर्गमित केले त्यापैकी किती लोकांनी जात वैधता प्रमाणपत्राकरता अर्ज केले? फक्त 20,143 आणि त्याच्यापैकी 15,597 लोकांना ऑलरेडी निर्गमित केले। मग बाकीचे लोक कुठे गेले? 3,11,000मधून 20,000 जर आपण मायनस केले तर जवळजवळ 2,82,000 लोक होतात काय, 2,91,000 होऊ शकते। त्या लोकांनी व्हॅलिडिटीकरता का नाही अर्ज केला? कारण व्हॅलिडिटीकरता डॉक्युमेंट्स पाहिजे असतात की 67च्या पूर्वीचा पुरावा, महसुली किंवा याच्या आणि वंशावळ, हे कागदपत्र असेल तरच तुम्ही व्हॅलिडिटीकरता जाल, अन्यथा जाणार नाही। म्हणून याचा शोध आंदोलनकर्त्यांनी पहिले घ्यायला पाहिजे की ज्या लोकांना जात प्रमाणपत्र मिळाले त्यांनी व्हॅलिडिटीकरता अर्ज केला का नाही। आणि म्हणून काल त्यांनी मागणी अशी केली की व्हॅलिडिटीच्या नियमामध्ये बदल करावा। व्हॅलिडिटीचे नियम काही महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र नाही आहे, केंद्र सरकारने ठरवलेले ते नियम आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ठरवलेले नियम आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये बदल होऊ शकत नाही। म्हणून आम्ही ते काय मागणी करतात याच्याकडे आता लक्ष देणंच बंद केलेलं आहे। सरकार त्यांच्या मागणीकडे कोणत्या भावनेतनं आणि कोणत्या नजरेनं बघते याच्याकडे आम्ही लक्ष केंद्रित करून असतो आणि त्यानुसार आम्ही आमची पुढची तयारी करत असतो। लक्ष्मण हाके यांनी सुद्धा मुंबईला जाण्याचा इशारा दिला, त्यामुळे ओबीसी आणि मराठे पुन्हा हे समोरासमोर येथील वाद वाढत चाललेला आहे। मनोज जरांगेच्या दरवेळेस नवीन वेगवेगळ्या मागण्या नाही, तो त्यांचा प्रश्न, मी त्याच्यावरती वक्तव्य करणार नाही। त्यांनी कोणी काय निर्णय घ्यायचा, असं अनेक संघटना असतात, प्रत्येक संघटना आपापला निर्णय घेत असते, तो त्यांनी घेतला असेल त्यांचं स्वागत आहे। पण आता तुमची राष्ट्रीय ओबीसी महासंघाची काय भूमिका राहणार आहे? म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार लोकांनी जर हेच केले नाही, अर्जच केले नाही तर त्यांना कास्ट व्हॅलिडिटी द्यायचे कशा? नियमात बदल करून जर नवीन मागणी करत असेल तर ती शक्य आहे का? नाही, मी नेहमी सांगत असतो, कुठलाही आंदोलन करता असो ते जे मागणी करतात ते हा देश
ज्या संविधानाप्रमाणे चालते त्या संविधानाच्या कक्षेत बसते काय आणि न्यायालयाच्या चौकटीत बसते काय याचा आधी विचार व्हावा. या दोन याच्या चौकटीत बसत असेल तर सरकार त्याची मागणी पूर्ण करेल, अन्यथा ते पूर्ण होऊ शकत नाही. आणि म्हणून ते काय मागणी करतात आम्ही त्याच्याकडे बघत नाही, सरकार त्यांच्या मागणीकडे कोणत्या नजरेतनं बघते आहे. आणि आमच्या ज्या महत्त्वाच्या दोन मागण्या आहेत की कुठल्याही परिस्थितीत सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र द्यायची नाही आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. याच्यामध्ये काही बदल करण्याच्या मानसिकतेत सरकार आहे का, आम्ही त्या भूमिकेकडे लक्ष ठेवू. जर आमच्या याच्यावरती सरकार ठाम असेल आणि सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देत नसेल, ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांना दिले, आमचं काही हरकत नाही आहे. 15,000 लोकांची आता व्हॅलिडिटी झालं, आम्ही काही ऑब्जेक्शन नाही घेतलं काय. पण पुरावे नसताना जर सरसकट देण्याच्या मानसिकते सरकार असेल आणि आमच्या आरक्षणामधून आरक्षण देण्याच्या मानसिकतेमध्ये असेल, त्या दिवशी या राज्यातील 60% ओबीसी रस्त्यावरती येऊन आपल्या संविधानिक अधिकाराचं आणि आरक्षणाचं रक्षण करण्यास कालही सज्ज होता, आजही सज्ज आहे आणि उद्याही सज्ज राहणार आहे. म्हणजे तुम्ही रस्त्यावर उतरण्याची तयारी केली आहे, जर त्यांनी मुंबईत जाऊन गर्दी केली आणि दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही सरकारसाठी काय सांगाल आणि तुमची काय भूमिका घ्याल? त्यांच्या डबल माणसं आम्ही मुंबईत घेऊन जाऊ जर आमच्याला धक्का लागत असेल तर. पण आमच्याला धक्का लागत नसेल तर आम्हाला काही शक्ती प्रदर्शन करायचं नाही, दाखवायचं नाही. आम्ही सरकारपुढे सरकारचं आमच्याकडे लिखित आहे, आमच्याकडे लिखित असल्यामुळे आम्ही बिंदास. वारंवार काही कारण नसताना लोकांना एकत्रित करायचं आणि एवढं मोठं हे करायचं, त्या प्रकारचं आंदोलन राष्ट्रीय ओबीसी महासंघाने कधीच केलेलं नाही. जेव्हा गरज पडते तेव्हा मात्र आम्ही आमची शक्ती उभी करतो आणि आपल्या संविधानिक अधिकाराचं आणि आरक्षणाचं रक्षण करतो. लक्ष्मण हाके यांनी तर आंदोलनाचा इशारा दिलाय, ते सुद्धा मुंबईत जाणार, तुम्ही त्यांना पाठिंबा देणार? मी कधीच दुसऱ्या संघटनेला पाठिंबा देत नाही. आमची जी प्रिन्सिपल ठरलेली आहे त्यानुसार आंदोलन होत असेल तर आम्ही लोकांच्या पाठीशी राहू. पण जेव्हा मी अधिकाऱ्याने सांगितलं की आजपर्यंत जेवढ्या झालं मी सांगितलं की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागलेला नाही काय, तेव्हा जर लोक माझ्या मताच्या किंवा आमच्या संघटनेच्या मताच्याशी सहमत नसतील आणि आंदोलन करतील, मी तिथे कसा जाणार? ते जाणार नाही. जेव्हा आम्ही ज्या भूमिकेशी आमच्या भूमिकेशी जर ते सहमत असतील तर त्यांच्यासोबत राहू. म्हणजे जर ओबीसीचं नुकसान होतं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्यांच्यासोबत? नक्की ज्या दिवशी आम्हाला वाटेल की ओबीसीचं नुकसान होते आहे तेव्हा आम्ही रस्त्यावरती येऊ. जर ओबीसीचं नुकसान होत नसेल तर आम्ही रस्त्यावरती येणार नाही. खरं तर ओबीसीच्या 512 जागा म्हणजे 50%ची जी अट लागू झाली त्यामुळे 512 जागेचं नुकसान झालेलं आहे. ओबीसींचे हळूहळू असं नुकसान होत राहील यासाठी तुम्ही काय आवाज? नाही, हे बघा, ज्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने ही 50%ची अट घातली होती, मी त्या दिवशीपासून आपल्याला सांगत होतो की या 50%ची अट घातल्यामुळे अनेक जागा कमी होणार आहेत. आता ग्रामपंचायतच्या 512 जागा कमी झालेल्या आहेत, त्याचं आमच्याकरता काही नवल नाही आहे. त्या होणारच, कारण सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय तो आता अंमलबजावणी त्याची होत आहे. पण पहिल्या दिवशीपासून म्हणून मग आम्ही स्टँड घेतलेला आहे की 1994 पासून या ओबीसी समाजाला जे 27% स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण मिळतं आहे ते जर पूर्ववत ठेवायचं असेल, भविष्यामध्ये 27% द्यायचं असेल तर केंद्र सरकारने संविधानाच्या कलम 243 D6 आणि संविधानाच्या कलम 243 T6 मध्ये अमेंडमेंट करून ज्या ओबीसीच्या भरोशावरती आम्ही राज्य करतो असं केंद्र सरकार म्हणतो, त्या केंद्र सरकारने संविधानामध्ये बदल करून आम्हा या देशातील 60% ओबीसींना न्याय द्यावा, हीच आपली मागणी आज मी आपल्यामार्फत केंद्र सरकारकडे करतो आहे. ही मागणी जुनीच आहे, मात्र कुठेतरी 50%ची मर्यादा लागल्यामुळे ओबीसींचं अनेक ठिकाणी जागा कमी होत आहे, अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होत आहे. यासाठी काय वेगळी भूमिका काय आमचं तेच आहे ना, शेवटी केंद्र सरकारला विनंती करणं. आम्ही आता अधिवेशन 7 ऑगस्टला आमचं बेंगलोरला झालं, त्या ठिकाणी सुद्धा आम्ही आमचा ठराव पारित केलेला आहे की स्थानिक संस्थांमधील ओबीसीचं 27% आरक्षण पूर्ववत ठेवण्याकरता संविधानाच्या कलम 243 D6 आणि T6 मध्ये बदल करावा. ती मागणी यापुढे सुद्धा आम्ही सातत्याने केंद्र सरकारपुढे मांडणार आहोत. नक्कीच सरकारचं काय भूमिका असेल याकडे लक्ष आहे. मनोज जरांगेसाठी जर जी काही भूमिका घेईन ओबीसीचं नुकसान होणार असेल तर आम्ही त्यासाठी तीव्र लढा देण्यासाठी सुद्धा तयार आहे. शिवाय ज्या पद्धतीने आरक्षण कमी झालं आहे त्यासाठी केंद्र सरकारकडे जी मागणी केली आहे ती लावून धरलेली आहे असं सुद्धा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवडे सर यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलं आहे. व्हिडिओ सर्व बोलेसा पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर.